पालघरमध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा दावा केलाय। नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास पाकव्याप्त काश्मीर 6 महिन्यात ताब्यात घेऊ असं विधान त्यांनी केलंय। पाहूयात यावरचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनने दीजिए। अगले 6 महीने के अंदर आप देखेंगे कि पाक अधिकृत कश्मीर भी भारत का हिस्सा हुआ। 10 साल क्या कर रहे थे? घंटी बजा रहे थे योगी जी। देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। पालघरमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी असाच एक मोठा दावा केलाय। मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल असं वक्तव्य योगी आदित्यनाथांनी पालघरमध्ये केलंय। आतंकवाद और नक्सलवाद तो पूरी तरह नकेल कसा ही गया है, लेकिन अगर कहीं पटाखा का भी थोड़ा सा जोर से आवाज हो जाए तो सबसे पहले पाकिस्तान सफाई देता कि मेरा हाथ नहीं है, छेड़ता नहीं, लेकिन कोई छेड़ता है तो छोड़ता भी। मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनने दीजिए। अगले 6 महीने के अंदर आप देखेंगे कि पाक अधिकृत कश्मीर भी भारत का हिस्सा हुआ। योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या दाव्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। 10 वर्षांमध्ये योगींनी काय केलं असा सवाल उपस्थित करत राऊतांनी योगी आदित्यनाथ यांना टोला लगावलाय। तो 10 साल क्या घंटी बजा रहे थे क्या? 10 साल क्या कर रहे थे? घंटी बजा रहे थे योगी जी। 10 साल बहुत बड़ा एक स्पैन होता है। 10 साल क्या किया? आप कश्मीरी पंडितों की घर वापसी नहीं कर सके हैं, वो पहले कर लीजिए। अब आपका समय खत्म हो चुका है। 4 जून के बाद हम निर्णय लेंगे। योगींच्या दाव्यानंतर अंबादास दानवे आणि नाना पटोले यांनी देखील जोरदार टीका केली आहे। मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यावर योगींची मुख्यमंत्री पदाची खुर्ची तरी राहते का असं म्हणत दानवेंनी योगींवर टीकास्त्र डागलंय। वाटतं योगींनी त्यांची उत्तर प्रदेशची खुर्ची राहते का तेवढं बघावं। मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर 10 वर्ष काय झोपा काढल्या। रोज आपले सैनिक जात आहेत, बलिदान होतंय, त्यावेळेस तुम्ही काय झोपलेले आहात का? ते राज्यपाल काही बोलले होते ना काश्मीरचे, का उत्तर दिलं नाही? पूछमध्ये काय झालं होतं, त्या उरीमध्ये काय झालं होतं, त्याचे उत्तर द्या म्हणा, नंतर बोला पाकव्याप्त विषयी। 10 वर्षात काय केलं? 10 वर्षात काय केलं ते सांगितलं पाहिजे ना। गरिबांना तांदूळ दिला, त्याच्यात ते प्लॅस्टिकचा तांदूळ चीनचा आणून मिळवून दिला। चीनने आपल्या देशाच्या सीमा कब्जा करून घेतल्या, त्याच्यावर बोलायला काय तयार नाही? भगवे कपडे घातलेले आहेत, संतासारखा विचार मांडावा। पण ज्यांनी देशाला विकलं अशा नरेंद्र मोदीच्या बद्दलचा गुणगान गात असतील तर एक प्रकारचं त्या भगव वस्त्राचाही ते अपमान करतात असं आमचं मत आहे। पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचं धाडस फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय। त्यामुळे योगींचा पाकव्याप्त काश्मीर बद्दलचा दावा कितपत खरा ठरणार आणि त्यावरून कोणते वाद उफाळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।